श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईव्ह या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। देवघरामध्ये गजलक्ष्मी म्हणजेच आपण हत्ती आहेत ते का ठेवतो? बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की हत्ती हे ठेवलेले दिसतात, ते म्हणजे हॉटेल, दुकान किंवा एखाद्या बंगल्याच्या समोरही असतात। हे हत्ती प्रवेशद्वाराजवळ आहेत ते ठेवले जातात, तसेच ते घरातही आहेत तेथेही ते ठेवले जातात। हे शो पीस म्हणूनही ठेवले जातात, परंतु या पाठीमागे शास्त्रीय कारणही आहे, त्यामुळेही हे ठेवले जातात। ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरावरती लक्ष्मी माता व श्री गणेशाची कृपाही असते, तसेच सुख व समृद्धीचे प्रतीक म्हणूनही मानले जाते। म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरातही आपण गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीच्या ज्या 2 मूर्त्या आहेत त्या आपल्याला आपल्या घरामध्ये नक्कीच आहेत ते ठेवायच्या आहेत। माझ्याकडेही माझ्या देवघरामध्ये अशा गजलक्ष्मीच्या 2 मूर्ती आहेत, त्या आहेत। शोपीस म्हणून नाहीत माझ्याकडे, पण मी देवघरामध्ये त्याची पूजाही करते आणि त्याही माझ्याकडे आहेत। आपल्याला जर शोपीस म्हणून जर ठेवायचं असेल तरीही आपण या आहेत त्या ठेवू शकतो, पण त्या ठेवताना आपल्याला उत्तर दिशेला आहेत त्या ठेवायच्या असतात। आता आपण पाहूया की गजलक्ष्मीची स्थापना आहे ती आपल्याला कशा प्रकारे करायची आहे। त्याचबरोबर त्या मूर्ती जर असतील आपल्याकडे किंवा नसल्या तरी त्या आपण कशा प्रकारच्या आहेत त्या आणायच्या आहेत याची माहिती आहे ते आपण पाहूया। गजलक्ष्मी ही महालक्ष्मी देवीचं आहे ते वाहन आहे। या गजलक्ष्मी आहेत त्या आपल्याकडे आपण चांदीच्या किंवा पंचधातू, पितळेचे, सोन्याचे किंवा संगमरवरी किंवा तुम्ही लाकडी अशा प्रकारच्या बऱ्याच प्रकारच्या आहेत त्या आपल्याला उपलब्ध आहेत त्या मिळतात। तर आपण यामधल्या देवघरामध्ये आहेत त्या कोणत्या ठेवायच्या असतात? पंचधातू, चांदी किंवा पितळेच्या आहेत त्या आपण देवघरामध्ये आहेत त्या ठेवायच्या असतात। ह्या ज्या गजलक्ष्मी आहेत त्या आपल्याला पोकळ आहेत त्या ठेवायच्या नसतात, त्या भरीव असाव्यात, कारण भरीवच मूर्ती आहेत ह्या देवघरामध्ये आपण ठेवल्या जातात। जर आपल्याला शोपीस म्हणून जर घ्यायचे असतील तर तुम्ही भरीव न घेता पोकळ जरी घेतल्या तरीही चालू शकतात, पण आपल्याला देवघरामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला त्या भरीवच आहेत त्या घ्यायच्या असतात। चांदीच्या गजलक्ष्मी ठेवणं हे खूप शुभ असतं, कारण चांदी ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे, पण प्रत्येकालाच हे शक्य होत नाही। प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार आहेत तशा त्या आपल्या देवघरामध्ये आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत, कारण आजकाल चांदी हे खूप महाग झालेलं आहे आणि चांदीच्या घेणं म्हटलं तर खूप त्याला म्हणजे खूप महाग पडतात, त्यामुळे त्या घेऊ शकत नाही। त्यामुळे आपण पंचधातू किंवा पितळेच्या आहेत त्याही ठेवायच्या आहेत। माझ्याकडेही ज्या आहेत त्याही पितळाच्या आहेत। ह्या मूर्ती नक्की कशा असाव्यात ते आता आपण पाहूया। गजलक्ष्मी घेताना आपण 2 आहेत त्या जोडीनं आहेत त्या घ्यायच्या आहेत, आपल्याला एक आहे ती घ्यायची नाही। 2 अशी त्याची जोडी आहे ती आपल्याला ठेवायची असते। त्या हत्तीची सोंड आहे ती आपल्याला वरच्या दिशेने असावी, याचा अर्थ असा होतो की आपल्याला भरभरून आशीर्वाद आहेत त्या देत असतात, तसेच भाग्य व यशाचे प्रतीक आहे ते मानलं जातं। त्याचबरोबर हत्ती हा स्थिर नसावा, म्हणजे ती जी मूर्ती आहे ती आपल्याला चालताना असावी, म्हणजे जे हत्तीचे जे खालचे 4 पाय आहेत त्याची जी कृती आहे ती चालण्याची असावी। नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल की आपण कशा प्रकारे हत्ती आहेत तो घ्यायचा आहे। त्या हत्तीचा उजवा जो पाय आहे तो आपल्याला पुढे असावा, डावा पाय असा पाठीमागच्या बाजूला आणि उजवा पाय आहे तो पुढे असावा। अशा प्रकारची जर आपण गजलक्ष्मीची जर मूर्ती जर घेतली तर ती वास्तुशास्त्रानुसार योग्य असते, त्यामुळे आपण अशाच प्रकारच्या मूर्ती आहेत त्या आपण घ्यायच्या आहेत। घरामध्ये आपण जर हत्तीची जर मूर्ती जर ठेवली तर आपल्या घरामधील नकारात्मकता आहे ते शोषून आहेत ते घेतात। बाहेरून येणारी जी वाईट शक्ती आहे त्याचा परिणाम आहे तो आपल्यावरती होत नाही, म्हणून बरेच जण आपल्या प्रवेशद्वारावरती गजलक्ष्मीच्या मूर्ती आहेत ते ठेवण्यापाठीमागचं जे कारण असतं तेच असतं। आपण बऱ्याच वेळा ऐकलेलंही आहे आणि पाहिलेले आहे आपण की आपण ज्यावेळेस राजवाडे हे अशा ठिकाणी जातो त्यावेळेस आपल्याला गजलक्ष्मीची मूर्ती आहे ती प्रवेशद्वारावरती आपल्याला दिसते, त्या पाठीमागचं कारणही हेच असतं। हत्ती हे बुद्धी व यशाचे प्रतीक असल्याने ते घरात, ऑफिस, व्यवसायाच्या ठिकाणी शोपीस म्हणून जर आपण ठेवणार असो तर त्या आपण उत्तर दिशेला आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत। या दिशेला ठेवल्याने ते शुभ मानले जाते। आपल्याला यशाची प्राप्ती, धनप्राप्ती, समृद्धी, कीर्ती आहे ती मिळते, त्यामुळे आपण या ठिकाणी या दिशेला आहेत त्या मूर्ती नक्कीच ठेवाव्यात। आता आपण पाहूया की देवघरामध्ये या गजलक्ष्मी ज्या हत्तीच्या मूर्ती आहेत त्या आपल्याला कशा प्रकारे आहेत ते ठेवायचे आहेत। ठेवताना आपल्याला देवाकडे आहेत तो
जो हत्तीचा जो पाठीमागचा जी पाठीमागची बाजू आहे ती आपल्याला हत्तीकडे करायची आहे आणि जी सोंडेची जी बाजू आहे ती आपल्याकडे आहे ती आपल्याला ठेवायची आहे. आणि ठेवताना आपल्याला त्या अशा डायरेक्ट अशा समोर अशा ठेवायच्या नाहीत, जरा थोड्याशा तिरकस आहेत त्या ठेवायच्या आहेत. नक्कीच मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल माझ्या देवघरामध्ये मी कशाप्रकारे ठेवलेल्या आहेत. तो व्हिडिओ कसा आहे तो तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये आता दिसेल. त्यानुसार तुम्ही तुमच्याही देवघरामध्ये जर ठेवणार असाल तर अशा प्रकारे तुम्ही ठेवा. आता आपण ह्या ज्या मूर्ती देवघरामध्ये ठेवलेल्या आहेत त्या ठेवल्या म्हणजे झालं का? तर नाही, त्याच्यावरती आपल्याला सेवाही करावी लागते. तर सेवा आपण ही काय करायची आहे? कारण हे लक्ष्मीचं वाहन आहे, त्यामुळे आपण यावरती आपल्याला सेवा आहे ती करायची आहे. सेवा आपण रोज काय करायची, की रोज आपल्याला हळदी-कुंकू आहे ते व्हायचं आहे. हळदी-कुंकू वाहत असताना आपण ओम गजलक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मीचा जो मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा कमीत कमी 3 वेळा आपल्याला हळदी-कुंकू वाहत असताना आहे ते आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे जर केलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा आहे ती निर्माण होते आणि घरातील नकारात्मकता आहे ती नष्ट होते. आपल्या घरामध्ये कधीच वादविवाद होत नाहीत. घरामध्ये सकारात्मक वातावरण आहे ते निर्माण होतं. यासाठी आपल्याला गजलक्ष्मीची अशा प्रकारे जी सेवा आहे ती करायची आहे. आता आपण पाहूया की याची स्थापना कशी करायची. ज्यावेळेस आपण गजलक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये आणतो, त्यावेळेस त्या आणल्यानंतर आपल्याला त्याची स्थापना करायची असते. त्या सिद्ध करायच्या असतात. तर त्या त्या आपण कशा करायच्या आहेत आणि त्या आपण कोणत्या दिवशी आहेत त्या स्थापन कराव्यात याची माहिती आता पाहूया. आपण कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी या ज्या गजलक्ष्मी आहेत त्या आपण आणायच्या आहेत. म्हणजे अगोदर जरी आणल्या तरी चालू शकतात किंवा त्याच दिवशी जरी तुम्ही आणल्या तरी चालू शकतात. आणायच्या आहेत आणि या दोन्ही दिवशीपैकी कोणत्याही एका दिवशी आपल्याला त्यांची स्थापना आहे ती करायची आहे. आता स्थापना करत असताना आपण एक तामण घ्यायचं आहे. त्या तामणामध्ये आपल्याला त्या दोन्ही मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे. अभिषेक करताना आपण पाण्याने, पंचामृताने, त्याचबरोबर आपल्याला हळदी-कुंकाचं थोडंसं पाणी आहे ते तयार करायचं आहे आणि याने आपल्याला त्याच्यावरती अभिषेक आहे तो करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम गजलक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप आहे तो करायचा आहे. आणि यानंतर जे श्री सूक्त आहे त्याचं आपल्याला फलश्रुतीसहित पठण आहे ते करायचं आहे. म्हणजे एक वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे आणि ज्यावेळेस आपण फलश्रुती म्हणणार आहोत त्यावेळेस आपल्याला हात जोडून बसायचा आहे. अभिषेक आहे तो आपल्याला करायचा नाही. अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या गजलक्ष्मी आहेत त्या आपल्याला सिद्ध करून घ्यायच्या आहेत. नंतर त्या स्वच्छ आहेत त्या पुसायच्या आहेत आणि आपल्याला देवघरामध्ये आहेत त्या स्थापना आहेत त्या करायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला त्यांची स्थापना आहे ती सिद्ध करून अशा प्रकारे त्याची स्थापना आहे ती आपल्याला करायची आहे. तसेच गजलक्ष्मी म्हणजे हत्तीला घरात ठेवणं खूप शुभ मानलं जातं. सुरक्षा व शांततेचं प्रतीक आहे ते मानलं जातं. आपल्या घरामध्ये लक्ष्मी आहे ती कायमस्वरूपी स्थिर राहते. येणारा जो पैसा आहे तो वायफळ जात नाही, तो टिकून राहतो. यासाठी आत्तापर्यंत आपण जर गजलक्ष्मीची स्थापना आपल्या देवघरामध्ये केली नसेल तर नक्कीच आपण अशा प्रकारे गजलक्ष्मी आणून त्याची स्थापना आहे ती करावी. ही सर्व माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.